नमस्कार, मी डॉक्टर स्मिता भूषण काळे, MD पंचकर्म फ्रॉम केरला। मी एक आयुर्वेदिक इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट म्हणून गेली 7 वर्ष काम करत आहे आणि आमच्या आयुर्वेदिक उपचारांनी बऱ्याच लोकांना गर्भधारणा झालेली आहे। त्यांच्या आयुष्यामध्ये नवीन आशेचा किरण जागा झालेला आहे। तर बऱ्याच वेळेला होतं असं की जेव्हा एखादं कपल गर्भधारणेसाठी ते प्रयत्न करत असतात, बरीच वर्ष बाळासाठी वाट बघत असतात, पण जशी जशी पाळीची तारीख जवळ येईल, डेट जवळ येईल, तशी तशी त्यांची अँक्झायटी किंवा त्यांच्या मनातली जी भीती आहे ती वाढायला लागते। त्यांना टेन्शन येऊ लागतं आणि अशा वेळेस त्यांच्या मनामध्ये नकारात्मक विचार जास्त येऊ लागतात आणि जेव्हा खरंच पाळी येते तेव्हा तरी त्या अगदीच मनातून म्हणण्यापेक्षा त्या आतून खूपच बिथरलेल्या असतात आणि अशा वेळी असं असतं की त्यांच्यामध्ये सकारात्मकता निर्माण करणे, आलेली जी नवीन पाळी आहे त्या पाळीचं स्वागत करणे, यासाठी त्यांची मनस्थिती खूपच चांगली ठेवणं गरजेचं असतं। आणि आयुर्वेदामध्ये असं सांगितलेलं आहे की सौमनस्य गर्भधारणानाम, म्हणजे एखाद्या वेळेस तुम्ही गर्भधारणेसाठी औषधोपचार केले नाही तरी चालतील, पण जेव्हा एखादं जोडपं गर्भधारणेसाठी प्रयत्न करत असतं तेव्हा त्यांची जी मानसिक अवस्था आहे ती खूपच उत्तम प्रतीची असणं गरजेचं असतं। आणि अशासाठीच आजचा हा व्हिडिओ मी बनवत आहे की जेव्हा एखाद्या स्त्रीला नवीन पाळी येते आणि तिची जी आशा असते ती जेव्हा निराशेमध्ये तिचं रूपांतर होतं जेव्हा पाळी येते तेव्हा, तर अशा वेळी तिने स्वतःला जे काही पॉझिटिव्ह अफर्मेशन्स द्यायचे गरजेचे असतात की जेणेकरून तिच्यामधली सकारात्मकता वाढेल आणि याचा तिच्या मानसिकतेवरती पॉझिटिव्ह इफेक्ट होईल। तर यासाठी मी आज तुम्हाला काही अफर्मेशन्स सांगणार आहे आणि हे ची प्रॅक्टिस एखाद्या वंध्यत्वग्रस्त स्त्रियांनी किंवा जोडप्यांनी दररोज केली तर याचा खूपच पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट तयार होतं आणि तिची मानसिकता खूपच उत्तम पद्धतीने सकारात्मकरित्या विचार करू लागते। तर हे जे अफर्मेशन्स आहेत हे तुम्ही एखाद्या डायरीमध्ये किंवा एखाद्या पानावरती लिहू शकता, ते तुमच्या रूममध्ये तुम्ही चिटकवू शकता आणि याचा नियमितपणे जर तुम्ही रायटिंग केलं किंवा जरी वाचन जरी केलं तरी याचा खरंच तुमच्या मनावरती पॉझिटिव्हली इफेक्ट होईल आणि गर्भधारणेसाठी सुद्धा याचा तुम्हाला याची तुम्हाला मदत होऊ शकते। तर पुढे मी काही अफर्मेशन सांगायला आता सुरुवात करणार आहे, ते तुम्ही ऐकूही शकता। याच्यासाठी तुम्ही हेडफोन्सचा वापर जर केला तर ते अतिशय फायद्याचं ठरेल असं मला वाटतं। माझ्या नवीन सुरू झालेल्या मासिक पाळीच्या चक्राची मी मनापासून स्वीकार करते। माझं गर्भाशय, शरीर व मन सर्व शुद्ध झालेले आहेत व त्यानुसार माझं शरीर, गर्भाशय व मन हे पुन्हा नव्याने येणाऱ्या नवीन जीवाच्या स्वागतासाठी तयार झाले आहेत। यासोबत माझ्या शरीरातील हार्मोन्स हे माझ्या शारीरिक गतिविधींसोबत समतोल साधत आहेत व नवीन, सकस, पुष्ट बीजनिर्मिती करत आहेत। काहीच दिवसात एक परिपक्व अंड स्त्रीबीज ग्रंथींमधून बाहेर पडणार आहे। त्याचा योग्य विकास स्त्रीबीज ग्रंथीमध्ये होत आहे। त्यानंतर मी आणि माझा जीवनसाथी आतुरतेने वाट पाहत आहोत आणि त्यासाठी शरीराने व मनाने तयार आहोत। त्यासाठी माझे फॉलिकल्स योग्य आकारात बनत आहेत व योग्य वेळी त्याचा बीजोत्सर्गसुद्धा होत आहे। माझं गर्भाशय तयार होणाऱ्या गर्भाची आतुरतेने वाट पाहत आहे आणि त्यासाठी योग्य ती तयारी गर्भाशयात चालू आहे। आम्ही पूर्णपणे नवीन जीवाच्या आगमनासाठी शारीरिक व मानसिकदृष्ट्या सज्ज झालेलो आहोत। तर हे काही अफर्मेशन्स आहेत, अगदीच 2 मिनिटांचा सुद्धा वेळ
2 मिनिटांपेक्षासुद्धा कमी वेळ लागतो हे सर्व ऐकण्यासाठी. असेच काही अफर्मेशन्स आहेत जे मी पुढच्या भागामध्ये अपलोड करणार आहे. म्हणजे जेव्हा मासिक पाळी येते किंवा जेव्हा फॉलिक्युलर फेज असते, जेव्हा ओव्युलेशनची फेज असते, याच्यामध्ये सुद्धा आपण काही वेगवेगळे अफर्मेशन्स आपल्या मनाला देऊ शकतो आणि आपली पॉझिटिव्हिटी गर्भधारणेसाठी वाढवू शकतो. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि तुमचे काही प्रश्न असतील आणि त्याच्यासाठी सुद्धा जर तुम्हाला काही मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता.